Hello friends, welcome to this new series of the lectures of aptitude. ओके, आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असेल, म्हणजे MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरच्या एक्झाम्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे समजा डिप्लोमा झाल्यानंतर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये समजा इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल किंवा सरकारी नोकरीसाठी ट्राय करत असाल किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी जाणार असाल, ओके, किंवा डेफिनेटली कुठल्याही फॅकल्टीचे तुम्ही ग्रॅज्युएट असाल, म्हणजेच BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल, कोणत्याही स्ट्रीममधून आपण ग्रॅज्युएट जर कंप्लीट झालेलं असेल, डेफिनेटली आपण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर देणार असाल तर डेफिनेटली आपल्याला पहिल्यांदा ॲप्टिट्यूड द्यावं लागतं. ओके, ॲप्टिट्यूड द्यावं लागतं. ॲप्टिट्यूड परीक्षा आपल्याला क्रॅक करावी लागते. कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये ॲप्टिट्यूडला ठराविक काही ना काहीतरी मार्क्स रिझर्व आहेच आहेत. ठीक आहे, म्हणजे बँकिंग सेक्टर असेल किंवा MPSC UPSC असेल किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल किंवा कोणत्याही कंपनीत असतील, प्रोफेशनल कंपनीत असतील किंवा आता अलीकडे अगदी ST महामंडळाच्या भरतीसाठी सुद्धा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ओके, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये समजा तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, आपल्याला डेफिनेटली नोकरी जर मिळवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला ॲप्टिट्यूड क्रॅक करावी लागते. आणि ॲप्टिट्यूड क्रॅक करण्यासाठी आपलं जे काय मॅथमॅटिक्सचं नॉलेज आहे ते डेफिनेटली कंपल्सरी पाहिजे. ज्याचं मॅथमॅटिक्स चांगलं असेल त्याला ॲप्टिट्यूड सोडवायला काहीच अडचण नाही आहे. आणि ॲप्टिट्यूडसाठी लागणारे जे काय मॅथमॅटिक्स आहे ते ऑफकोर्स सगळं बेसिक मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे अप टू 10th लेवलचंच सगळं मॅथमॅटिक्स आपल्याला लागणार आहे. तर ह्या ॲप्टिट्यूडमध्ये नो डाऊट प्रत्येकाला एक्झाम्पल सोडवता येतच असतात, पण टाईम इज द इम्पॉर्टंट की फॅक्टर. ठराविक वेळेमध्ये आपल्याला एक्झाम्पल सगळे सोडवता आले पाहिजेत. ओके, त्यामुळे डेफिनेटली आपल्याला तयारी करत असताना, ॲप्टिट्यूडची तयारी करत असताना बेसिक मॅथमॅटिक्स फक्त परफेक्ट पाहिजे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यूसाठी किंवा नोकरीसाठी आपल्याला जायचं असेल तर पहिल्यांदा ॲप्टिट्यूड क्रॅक करावंच लागतं. त्या दृष्टिकोनातून आपण आजपासून ॲप्टिट्यूडची एक नवीन लेक्चर सिरीज चालू करणार आहोत. सो लेट अस वेलकम इन द न्यू lecture series, that is a series of aptitude, essential aptitude for all the competitive examinations and various companies interviews. Okay, let us begin. Hello students, in this lecture we see topic numbers च्या बाबतीत आपण ज्या काही गोष्टी आपल्याला पुढे युजफुल आहेत त्या गोष्टी बघूयात. नंबर्स म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशन्स करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स, इन्फायनाईट नंबर ऑफ नंबर्स तयार करू शकतो. इन्फायनाईट नंबर्स आपण तयार करू शकतो. त्या कोणत्याही नंबरमध्ये बेसिक जे नंबर्स आहेत, न्यूमरल आहेत, ते 0 to 9 पर्यंतच आहेत. 0 to 9 पर्यंतच्या न्यूमरलचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स करून आपण इन्फायनाईट नंबर्स तयार करू शकतो. ओके, आता या नंबर्स पैकी आपल्याला काय काय बघायचं बघूयात. आता काही स्टँडर्ड सिम्बॉल्स आहेत पहा. आपल्याला माहिती आहे सेट थेअरीमध्ये काही स्टँडर्ड सिम्बॉल्स हे काही ठराविक सेटसाठी वापरले जातात. त्यासाठी आपण कोणत्या नंबरसाठी कोणते स्टँडर्ड सेटचे सिम्बॉल आहेत ते आपण पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ नंबर्समध्ये पहिल्यांदा आपण बघूयात नॅचरल नंबर. ओके, सिंपल थिंग, नॅचरल नंबर्स म्हणजेच इन मराठी यू मे कॉल दिस एज अ नैसर्गिक संख्या. ओके, नॅचरल नंबर्स म्हणजे काय? The countable digits are called as a natural numbers. म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे कोणते आहेत? काउंटेबल डिजिट्स म्हणजेच 1 2 3 4 5 6 अप टू सो ऑन टेंड्स टुवर्ड्स इन्फिनिटी. ओके, 1 2 3 4 ह्या सगळ्या काउंटेबल डिजिट्स आहेत. काउंटेबल डिजिट्सला आपण नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स असं म्हणतो. अँड द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल N. ओके, काही सेट थेअरीमध्ये काही स्टँडर्ड सिम्बॉल काही ठराविक सेटसाठी रिझर्व आहेत. ओके, capital N denotes the set of all natural numbers. Thus, N is equal to 1, 2, 3, 4 up to so on tends towards infinity. Okay, म्हणजे हा अमर्याद सेट आहे. याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते इन्फिनिटी आहेत, अमर्याद आहेत. तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल N. कॅपिटल N ऑलवेज डिनोट द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. ओके, नेक्स्ट वन पुढे. सेकंड टाइप ऑफ नंबर्स इज नथिंग बट होल नंबर. होल नंबर्स म्हणजे काय? इन मराठी यू मे कॉल दिस एज अ पूर्णांक संख्या. ओके, पूर्णांक संख्या. द होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, that is 0 1 2 3
4 5 अप टू सो ऑन टेंड्स टुवर्ड्स इन्फिनिटी. ठीक आहे. होल नंबर म्हणजेच पूर्णांक संख्या स्टार्ट्स फ्रॉम 0. 0 1 2 3 4 5 अप टू सो ऑन. दीज आर ऑल होल नंबर्स. यांना आपण होल नंबर्स असं म्हणतो. आणि सेट ऑफ ऑल होल नंबर्स इज डिनोटेड बाय द सिम्बॉल W, capital W. That is, capital W always denotes set of all whole numbers. Thus, W is equal to 0, 1, 2, 3, 4 up to so on. ठीक आहे. Set of all whole numbers denote करण्यासाठी आपण सिम्बॉल W वापरतो. Now, what is your observation? प्रत्येक होल नंबर हा नॅचरल नंबर आहेच आहे. म्हणजे प्रत्येक होल नंबर हा नॅचरल नंबर आहेच आहे. 0 1 2 3 4 त्यापैकी 0 जर आपण एक्सक्लूड केला तर डेफिनेटली 1 2 3 4 हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत. म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक नॅचरल नंबर हे होल नंबर आहेच आहे. ठीक आहे. प्रत्येक नॅचरल नंबर हे होल नंबर आहेच आहे. नेक्स्ट वन पुढे थर्ड टाइप ऑफ नंबर दॅट इज इंटिजर्स. इंटिजर्स कोणकोणते आहेत? तर संख्या रेषेवरचा प्रत्येक पॉइंट इज कॉल्ड एज अ इंटिजर. आपल्याला माहिती आहे संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन इज अ इन्फिनिटी ऍट बोथ दी एंड्स. म्हणजेच -3 -2 अँड सो ऑन. म्हणजे इकडे अमर्याद असेल टेंड्स टुवर्ड्स मायनस इन्फिनिटी. -3 -2 -1 along with 0 1 2 3 up to so on towards infinity. ठीक आहे. म्हणजे -3 -2 -1 0 1 2 3 इकडे पण इन्फिनिटी पर्यंत प्लस इन्फिनिटी पर्यंत आणि इकडे पण मायनस इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे हे जे काही सगळे आहेत ते सगळे काय आहेत? इंटिजर्स आहेत. ओके. आणि सेट ऑफ ऑल इंटिजर्स डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतोय आय डिनोट सेट ऑफ ऑल इंटिजर्स. ठीक आहे. म्हणजे -3 -2 -1 0 1 2 3 टेंडिंग टुवर्ड्स इन्फिनिटी ऑन बोथ साइड्स. म्हणजे इकडे पण -5 -9 -10 -1000 इकडे +10 +1000 +1 lakh सो अँड सो. ओके. हे सगळे काय आहेत? इंटिजर्स आहेत. आणि सेट ऑफ ऑल इंटिजर्स डिनोट करण्यासाठी सिम्बॉल आपण काय वापरतोय? डेफिनेटली आय वापरतोय. ओके. नाउ आता इंटिजर मध्ये काय काय येत आहे? इंटिजर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटिजर असू शकतात. पॉझिटिव्ह इंटिजर्स. सिंपल थिंग. पॉझिटिव्ह इंटिजर्स. पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे कोणकोणते? येस 1 2 3 4 अप टू सो ऑन. हे सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत कारण यांचं साइन सगळ्यांचं प्लस आहे. सिमिलरली नेक्स्ट वन निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्स कोणते? येस सिंपल थिंग. -1 -2 -3 -4 अप टू सो ऑन टेंडिंग टुवर्ड्स इन्फिनिटी. ओके. हे सगळे काय आहेत? निगेटिव्ह इंटिजर्स आहेत कारण या सगळ्या इंटिजर्सचं साइन मायनस आहे. ओके. सिमिलरली नॉन निगेटिव्ह किंवा नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स. नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे कोणकोणते? येस नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स मीन्स कोणकोणते? 0 -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. नॉन पॉझिटिव्ह नसणारे इंटिजर. आपल्याला माहिती आहे 0 हा असा इंटिजर आहे की ज्याला प्लस मायनस साइन काही नसतं. ठीक आहे. म्हणजे 0 ला प्लस 0 म्हणलं काय -0 म्हणलं काय आपण 0 ला साइन देत नसतो. म्हणजे नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह नसणारे इंटिजर्स म्हणजे कोणते? सगळे निगेटिव्ह इंटिजर्स अलॉंग विथ 0 आर कॉल्ड एज अ नॉन पॉझिटिव्ह इंटिजर. नेक्स्ट वन पुढे नंबर 4. जसे नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत तसेच नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. नॉन निगेटिव्ह इंटिजर्स कोणते? निगेटिव्ह नसणारे इंटिजर्स म्हणजेच पॉझिटिव्ह इंटिजर्स अलॉंग विथ 0 0 1 2 3 4 अप टू सो ऑन टेंडिंग टुवर्ड्स इन्फिनिटी. ठीक आहे. म्हणजे 0 1 2 3 4 हे सगळे काय आहेत? नॉन निगेटिव्ह इंटिजर्स आहेत. म्हणजेच सगळे पॉझिटिव्ह इंटिजर अलॉंग विथ 0 आर कॉल्ड एज अ नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे. पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स आणि नॉन निगेटिव्ह इंटिजर्स मध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर 0चा फरक आहे. 0ला आपण प्लस किंवा मायनस साइन काही देत नसतो. दिस इज अबाउट दी इंटिजर्स. ओके. नेक्स्ट वन पुढे इव्हन इंटिजर्स. आपल्याला माहिती आहे. येस सिंपल थिंग. नेक्स्ट टाइप ऑफ नंबर्स दॅट इज नंबर 4 इव्हन इंटिजर्स म्हणजे काय? समसंख्या. इन मराठी दिस इज कॉल्ड एज अ समसंख्या. इव्हन संख्या म्हणजे कोणत्या? इव्हन इंटिजर्स म्हणजे कोणते? द नंबर्स विच आर डिव्हिजिबल
by 2 are called as a even integers or even numbers. ओके, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण even integers किंवा even numbers असं म्हणतो. The numbers which are divisible by 2 are called as a even integers. And we know that which are the even integers? Yes, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 and so on tending towards infinity. ठीक आहे, 2, 4, 6, 8 या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे या सगळ्या संख्या समसंख्या आहेत, म्हणजे या सगळ्या इव्हन इंटिजर्स आहेत. ऑफकोर्स यू मे कॉल दिस अ पॉझिटिव्ह इव्हन नंबर्स. ओके, सिमिलरली -2, -4, -6, -8 या सुद्धा काय आहेत? इव्हन इंटिजर्स आहेत, कारण यांना सुद्धा 2 ने भाग जातो आणि ह्या सुद्धा इव्हन इंटिजर्स आहेत. फक्त या कोणत्या म्हणता येतील? या निगेटिव्ह इव्हन इंटिजर्स आहेत. ओके, इव्हन इंटिजर्स, सिंपल थिंग, the numbers which are divisible by 2 or the integers which are divisible by 2 are called as a even integers. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना आपण इव्हन इंटिजर्स असं म्हणतो. पुढे नेक्स्ट वन, ऑड नंबर्स किंवा ऑड इंटिजर्स म्हणजे आपल्या मराठीमध्ये येस विषम संख्या. काय डेफिनेशन सांगता येईल? The numbers which are not divisible or the integers which are not divisible by 2 are called as a odd integer. अशा संख्या की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्यांना आपण ऑड इंटिजर असं म्हणतो. किंवा ज्या संख्या इव्हन नाहीत त्या डेफिनेटली ऑड असणार आहेत. The integers which are not even are known as a odd integers. Okay, odd integers कोणकोणते? That you know very well. Yes, 1, 3, 5, 7 and so on up to infinity. These are odd. These are all odd positive integers. Similarly, -1, -3, -5, -7 tends towards infinity. These are all negative odd integers. Okay, हे सगळे निगेटिव्ह ऑड इंटिजर्स आहेत. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्यांना म्हणायचं इव्हन इंटिजर्स आणि ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्यांना म्हणायचं ऑड इंटिजर्स. गेटिंग दिस? सिंपल थिंग. नेक्स्ट वन, next type of integer or next type of number is nothing but prime number. Prime number. In Marathi you may call this as a मूळ संख्या. ठीक आहे, in Marathi you may call this as a मूळ संख्या. Prime number म्हणजे काय? What is definition? Yes, the numbers. Simple thing. What is definition? The numbers which are the numbers which are the number which is divisible by 1 and itself is called as a prime number. Okay, असा नंबर की ज्या नंबरला फक्त 1 ने आणि त्याने स्वतः पूर्ण भाग जात असेल त्या नंबरला प्राइम नंबर किंवा मूळ संख्या असे म्हणतात. ओके, the number which is divisible by 1 or itself is called as a prime number. असा नंबर की ज्या नंबरला फक्त ती संख्या स्वतः आणि 1 ने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला आपण मूळ संख्या किंवा प्राइम नंबर असं म्हणतो. सिंपल थिंग. किंवा which is divisible by 1 and itself किंवा ते डेफिनेशन आपण असं म्हणता येतील. or the number is called as a prime number if and only if the factors or divisors of that number are only 1 and the number itself. Okay, डिवायझरच्या भाषेत पण आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. इन टर्म्स ऑफ डिवायझर्स वी कॅन ऑल्सो डेव्हलप द डेफिनेशन. the number is said to be prime number or the number is called as a prime number if the factors or divisors of that number are 1 and the number itself. Okay, जर एखाद्या नंबरचे फॅक्टर्स किंवा डिवायझर्स हे फक्त तो नंबर स्वतः आणि 1 एवढेच असतील तर त्या नंबर्सला आपण प्राइम नंबर्स किंवा मूळ संख्या असे म्हणतो. अशा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? सिंपल थिंग. येस, 2, 3, 5, next one 7, 11, 13, 17, 19 and so on. What is the observation? या ज्या संख्यांची आता आपण लिस्ट केलेली आहे या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. या सगळ्या प्राइम नंबर्स आहेत. कारण का
या सगळ्या संख्यांना फक्त ती संख्या स्वतः आणि 1 यांनीच पूर्ण भाग जातो, बाकी याचे कोणतेही डिवायझर्स नाहीत. Therefore these all are called as a prime numbers. Now what is the observation? In general we observe that, we notice that. What is the observation? हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या सगळ्या काय कसल्या संख्या आहेत? ऑड नंबर्स आहेत. आणि 2 ही संख्या फक्त अशी आहे की जी इव्हन आहे. म्हणजे काय, जनरली सगळे जे काही प्राईम नंबर्स असतात ते ऑड असतात. देयर इज अ वन एक्सेप्शन, दॅट इज अ 2. 2 इज दी ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे की जी प्राईम आहे. बाकी सगळे जे प्राईम नंबर्स आहेत ते डेफिनेटली ऑड आहेत. ओके, दॅट इज द डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर्स. ओके, प्राईम नंबर म्हणजे कसे ओळखायचे? असे नंबर्स की ज्यांचे फॅक्टर्स फक्त 1 आणि ती संख्या स्वतः, म्हणजे असे नंबर्स की ज्यांना फक्त 1 ने आणि ती संख्या स्वतः यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या नंबर्सला आपण प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुढे कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स म्हणजे काय? द नंबर्स विच आर नॉट प्राईम, द नंबर्स which are not prime are called as a composite numbers. असे नंबर्स की जे प्राईम नाहीत, प्राईम नसलेल्या नंबर्सला आपण कंपोजिट नंबर्स असं म्हणतो. ठीक आहे, द नंबर्स विच आर नॉट प्राईम आर कॉल्ड एज अ कंपोजिट नंबर्स. म्हणजेच 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अँड डॅश 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 हे सगळे सोडून बाकी जे काय आहेत ते सगळे काय असतील? डेफिनेटली कंपोजिट नंबर्स असतील. म्हणजे कोणकोणते? येस, कंपोजिट नंबर्स कोणकोणते आहेत? 4, 6, next one, 8, 9, 10, 12, 14, 15, 16 and so on. हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर नाहीत, म्हणून ते सगळे कोणते आहेत? कंपोजिट नंबर्स आहेत. गेटिंग दिस? सिंपल थिंग. ओके, नेक्स्ट वन, नेक्स्ट टाइप नंबर 8, that is a co-prime. Co-prime numbers of integers or relatively prime integers. Relatively prime integers. Okay, काय डेफिनेशन आहे? co-prime integers किंवा relatively prime integers कोणाला म्हणायचं? two non-zero integers a and b. Very simple definition. Two non-zero integers a and b are said to be co-prime numbers or relatively prime numbers if and only if their GCD, that is greatest common divisor, is 1. Okay, two non-zero numbers a and b are called as relatively prime integers or co-prime integers if and only if their GCD, that is the greatest common divisor, is 1. GCD म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर इन मराठी, दॅट इज कॉल्ड एज अ मसावी. दोन नॉन झिरो संख्या ए आणि बी या रिलेटिव्हली प्राईम कधी होतील? की जेव्हा त्यांचा जीसीडी म्हणजेच मसावी हा 1 असेल. म्हणजेच त्या दोन संख्यांना भाग जाणाऱ्या जेवढे काही कॉमन डिवायझर्स आहेत त्यापैकी ग्रेटेस्ट डिवायझर हा 1 असला पाहिजे. म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा 1 असला पाहिजे. असं असेल तर त्या दोन संख्यांना आपण को प्राईम इंटिजर्स किंवा रिलेटिव्हली प्राईम इंटिजर्स असं म्हणतो. जीसीडी ऑफ टू इंटिजर्स डिनोट करण्यासाठी सिम्बॉल असा आहे. टू नॉन झिरो इंटिजर्स ए अँड बी आर सेड टू बी रिलेटिव्हली प्राईम इफ अँड ओनली इफ देअर जीसीडी इज 1. आणि जीसीडी ऑफ ए अँड बी वी कॅन डिनोट जीसीडी ऑफ ए अँड बी ॲज अ राऊंड ब्रॅकेटमध्ये ए कॉमा बी. राऊंड ब्रॅकेटमध्ये ए कॉमा बी डिनोट्स जीसीडी ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 1. ओके, म्हणजेच जीसीडी ऑफ ए अँड बी म्हणजेच राऊंड ब्रॅकेटमध्ये ए कॉमा बी इज इक्वल टू 1 असेल तर त्या दोन नॉन झिरो संख्यांना ए आणि बी ला आपण रिलेटिव्हली प्राईम इंटिजर्स किंवा को प्राईम इंटिजर्स असं म्हणतो. ओके,